क्या बात आहे. असे पहिले पुरस्कर्ते मी तर पाहतोय, कारण त्यांनी एक मोठी अनाउन्समेंट आम्हाला करायला सांगितले. या स्पर्धेत जर आयशा 11 जीवदानी बामण डोंगरीनं कोणताही क्रमांकाचं पारितोषिक पटकावू दे, पहिल्या दुसऱ्या तृतीय चतुर्थ पंचम कोणतंही पारितोषिक जरी त्यांनी पटकावलं तर ती संपूर्ण रक्कम त्या संघाला दिली जाईल. क्या बात आहे. अभिनंदन आयशा 11 जीवदानी बामण डोंगरी टीम. अभिनंदन तेजस दादा म्हात्रे, कारण एनडी शेठ पाटील म्हटलं की एक क्रिकेट वरती नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटला देव मानणारं व्यक्तिमत्व, आणि त्यांनी एक मोठी अनाउन्समेंट आज केली की सर्व क्षेत्रातून खरतर ते निवृत्ती घेत आहेत. पण आज या स्पर्धेमध्ये जर का आयशा 11 जीवदानी बामण डोंगरी संघ कोणत्याही बक्षिसासाठी पात्र होतं तर संपूर्ण रक्कम त्या संघाला दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच यापूर्वी त्या सामन्याचा हिरो तकदीर पाटील यांना आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय. हिरामन शेठ पाटील खऱ्या अर्थाने आपण पाहतोय समाजसेवक उसाटणे यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर देऊन सन्मानित करतोय. ते अर्थातच तकदीरला कंपल्सरी तुम्हाला स्पोर्ट्स शूज घालणं हे गरजेचं असेल बघा. स्पाइक शूज चालणार नाहीत. The match ला सुरुवात. Wish you very all the best both of the team. Show the good game. Show the quality cricket. Loud appeal. Bat ची आहे आणि चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या मॅचची गोल्डन विकेट आणि खऱ्या अर्थाने इथे आपण पाहतोय सूरज केने नामक फलंदाज होतोय मैदानाच्या बाहेर. पहिला डाव आपण पाहतोय जिथे बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर एकंदरीत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रियांक 11 जय बजरंग गोरसई बी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला, तर त्यांच्या विरोधामध्ये 7 पाटी पालघर संघाला आपण पाहतोय. जबरदस्त जबरदस्त क्रिकेटचा महाथरार आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. बिग फाईट मॅच. मोठ्या संख्येने खरं तर घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षक ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जोडले जात आहेत आणि ती संख्या लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. पण या मॅच कडे लक्ष वेधेन. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतदार अवस्थेमध्ये जाईल. शेवटच्या बॉल पर्यंत चालेल हा सामना, त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क मध्ये अवधूत आला, ज्या अवधूतनं जय बजरंग क्रीडांगण गोडसईच्या स्पर्धेमध्ये अंडर-25 चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये काय कमालीची गोलंदाजी केली होती. ग्रामीण आप मधून खेळताना 7 पाटी पालघर संघासाठी जबरदस्त कामगिरी त्या क्रीडांगणावरती केली होती. तब्बल 10,000 प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेले. तो हो आणखीन एक विकेट, एक के बाद एक. तू चल मैं आया अशी स्थिती सध्याच्या घडीला आपण पाहतोय प्रियांक 11 जय बजरंग गोडसे बी टीमची. आता मात्र 4 मुंड्या चित केलेल्या अवधूतनं लाजवाब गोलंदाजी. What a super bowling, what outstanding magnificent bowling. Action replay मध्ये आपण पाहतोय एक्झॅक्टली काय घडलं बघा. ज्या प्रकारे आला गोलंदाज अवधूत, रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न, 2 पायांच्या मध्ये जो गॅप होता त्या गॅप मधून चेंडू थेट या स्टँडवरती जाऊन आदळला. विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज बाद होतोय 0 या धावसंख्येवरती. 2 धक्के लागलेत बॅटिंग करत असताना. खेळाच्या पूर्वार्धामध्ये प्रियांक 11 जय बजरंग गोडसई ब या संघाला जबरदस्त जबरदस्त सुरुवात, स्वप्नवत सुरुवात. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जातं देयर इज ऑलवेज नीड ऑफ फ्लाइंग स्टार्ट, देयर इज ऑलवेज नीड ऑफ ड्रीम स्टार्ट. प्रत्येकाला स्वप्नवत सुरुवातीची गरज असते आणि ती स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये अवधूत आपल्या संघाला करून देतोय. व्हॉट ब्रिलियंट स्टार्ट. अप्रतिम जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थरार क्रिकेटचा सोहळा आनंदाचा सरपंच चषक या पर्वाचा हलक्या हाताने सॉफ्टवेअरने खेळून काढलाय. चेंडू मागे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त एक धाव आणि पहिली धाव फलकावरती अंकित होते. बॅटच्या साह्याने आलेली पहिली धाव स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. धाव फलकाचा श्री गणेश होत असताना प्रियांक 11 जय बजरंग गोडसई ब संघाला
सातपाटी पालघर संघ बराच दूरवरून प्रवास ते देखील करे इथं आलेले आहेत. स्वप्न मोठं पाहिलंय आणि खऱ्या अर्थानं हे मोठं जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण करण्यासाठी संघर्ष देखील तितकाच मोठा करावा लागेल. एक धाव फलकावरती. गोलंदाजी मार्कवरती अवधूत पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंड मध्ये फलंदाज आपण पाहतोय संदेश केने होतो त्या स्ट्रायकिंग एंड वर. हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये खेळायचा होता. एक धाव इथे कंप्लीट झाले. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. चांगली कॉलिंग चांगले ताळमेळ या दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सातपाटी पालघर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय प्रियांक 11 जय बजरंग गोडसे. बॉल तयार पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला गेला. फटका चांगला लॉंग दी कापेट बॉल डीप मध्ये मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळेल. त्या दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट होईल. तर आज प्रियांक 11 जय बजरंग गोडसे बी संघ म्हटलं की पवन केने देखील संघामध्ये उपस्थित नाहीयेत. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिजे तर ISPL ची तयारी करण्यासाठी भावेश पवार देखील या संघामध्ये खरतर उपस्थित नाही. त्यामुळे मात्र कुठेतरी दबाव असेल या संघावरती देखील. पण पाहूया काय घडेल. खेळ क्रिकेटचा आहे. सरडापेक्षा जास्त रंग बदलणारा माणूस आणि माणसापेक्षा जास्त रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. काय घडेल या मॅच मध्ये. ऍट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 3 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. तर चला मॅचला लगेच सुरुवात करा. विनंती जास्त वेळ खर्च करू नका. वीरू बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. वीरेंद्र अंडर 25 अगदी 25हून कमी वय वर्ष असलेले सगळे खेळाडू तुम्हाला सातपाटी पालघर या संघामध्ये पाहायला मिळतात. वीरू तयार. पहिलाच बॉल क्षेत्ररक्षक आहेत. कोणती चूक केली नाहीये. विकेटचं पतन आपण पाहतोय. जल्लोष सातपाटी पालघर संघाचा, कारण विकेटचं पतन झालंय. तब्बल आणि तब्बल लागणारा धक्का. तिसरा बॅटिंग करताना प्रियांक 11 जय बजरंग गोडसे संघाला मेघराज चिकळी संपुष्टात. वीरू आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉल वरती त्याने विकेट मिळवले आणि बॅटर मेघराजला मात्र परतीचा प्रवास करण्यास भाग पडलंय. धावसंख्या जर का झाली नाही ना तर मात्र हा सामना एकतर्फा पाहायला मिळेल. आणि इतका मोठा सामना करतर पाटील सर कोणत्याही प्रेक्षकांना एकतर्फा पाहण्याची मजा राहत नाही. प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक क्रिकेट प्रेमीला सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेलेला पाहायला मिळतो, आवडतो खरं तर पाहायला. आणि खऱ्या अर्थानं हा सामना असं वाटतंय ज्या प्रकारे सुरुवात झाली ना, सातपाटी पालघर संघ ड्रायव्हिंग सीट वरती सध्याच्या घडीला या मॅच मध्ये आपण पाहतोय. एका बाजूला सुमित म्हात्रे, दुसऱ्या बाजूला संदेश केने, या दोघांच्या नेतृत्वाखाली आणि या दोघांच्या कॅप्टन्सी खाली हा संघ मैदानामध्ये उतरलेला पाहायला मिळतोय. काय लाजवाब कामगिरी राहिले सध्याच्या घडीला सातपाटी पालघर या संघाची. यावेळेस बॅटची एज होती, चेंडू मागे चाललाय गॅप मधून आणि खऱ्या अर्थानं आता प्रियांक 11 जय बजरंग गोडसे बला दिलासा देणारा हा येतोय सरपंच चषक चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय चौकाराच्या मदतीने आता पुढे सरकते धावफलक आलंय 7 या आकड्यावरती. प्रेक्षकांना विनंती, रेलिंगच्या बाहेर आपण बसा. जेही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये रेलिंगच्या आतमध्ये आलेल्या त्या सर्व प्रेक्षकांना विनंती आपण रेलिंगच्या बाहेर जाऊन बसायचं प्लीज.
फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत, त्याहून अधिक सुंदर झेल तुम्हाला पाहायला मिळेल. क्या बात आहे. एक डाव तुझा तर दुसरा माझा, ठोसा ठोसा हिट का जवाब पत्थर से तुम शेर तो हम सव्वा शेर दाखवत असताना अवघ्या ना अवघ्या 7 या धावसंख्येवरती लागणारा 4था धक्का बॅटिंग करताना आपण पाहतोय ते टीम प्रियांक 11 जय बजरंग घोरसईबला. डीजे उमे आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. गोलंदाजी मार्क म्हणजे आपण पाहतो वीरूने मात्र अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज अवधूत कामतनं लाजवाब गोलंदाजी केली आणि आता षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय वीरेंद्र बांबरेच्या माध्यमातून जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. मी याच गोष्टीचा उल्लेख केला, देयर इज ऑलवेज नीड ऑफ फ्लाइंग स्टार्ट. प्रत्येकाला स्वप्नबद्ध सुरुवातीची गरज असेल. सध्याच्या घडीला 7 पाटी पालघर संघाला ही स्वप्नबद्ध सुरुवात करून दिली आहे. पहिल्या षटकामध्ये अवधूतनं आणि त्यानंतर आता वीरेंद्रला आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजी करतोय. आता नवीन फलंदाज ऋषभ आला मैदानामध्ये. ऋषभ पवारला आपण पाहतोय थर्ड मॅन मध्ये. बॉल पंच सांगतायत की ऑफ स्टंप सोडून चाललाय चेंडू. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव. लेग बिफोर दी विकेट साठी अपील झाली. पंचांनी सांगितलं ऑफ स्टंप सोडून चेंडू चाललेला आहे. ऋषभ पवार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरतर भावेश पवार यांचे लहान बंधू आहेत, पण आता त्यांना कामगिरी चांगली करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. जबाबदारी मोठी आहे, कारण संघाचा डाव पूर्णपणे विस्कटला आणि विस्कटलेल्या डावाला सावरण्याची जबाबदारी या दोघांवरती आहे. खांद्यांवरती भार मोठा आहे, तो भार पेलायचा आहे. जय बजरंग घोरसईब संघाचा संदेश आणि ऋषभला. ओ अप्रतिम अप्रतिम भन्नाट गती आपल्याला पाहायला मिळते वीरूच्या माध्यमातून. व्हाट अ सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र प्रशंसा करण्यासाठी शब्द अपुरे पडतात की काय, हा प्रश्न कॉमेंट्री बॉक्स मध्ये उभा राहिलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. येस, अप्रतिम गोलंदाजी. यापूर्वी देखील आपण पाहिलं चांगला चेंडू हाताळला होता, पण तिथे नशिबाची साथ मिळाली होती. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळून काढल्या. पुन्हा त्या क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले. डायरेक्ट हिटची गरज होती. सुदैवानं बॅकअप तिथे आहे. एक चोटी धाव आपण पाहतोय कंप्लीट केली गेली आणि धावा संख्या 1 धावेच्या मदतीने 9 वरती. 2 षटकांचा खेळ संपन्न. ऍट एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा 2 षटकांच्या अखेरीस. प्रियांक 11 जय बजरंग घोरसईब. उद्या देखील आपण पाहतोय 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. उद्या पहिलाच सामना उद्याच्या रजनीमध्ये आपण पाहणार आहोत. पहिला सामना आपण पाहतोय नेवाईपाडा आणि त्याच्या विरोधामध्ये वीर बजरंग शिरडोन या संघाला आपण पाहणार आहोत. त्यानंतर सागा विपक्ष बाग 11 तळोजा. देखील अप्रतिम लढत तुम्हाला पाहायला मिळेल. उस्मान पटेल इन ऍक्शन मध्ये असू शकतात. त्यानंतर सोनारपाडा विपक्ष हेतुटणे अशी तिसरी लढत. वाकण विपक्ष कायरा 11 जय जलेश्वर वाडेकरी चौथी लढत आणि खार्डी विपक्ष निजे ही अंतिम पहिल्या फेरीतली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला पुढील दोन्ही संघांना पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करतोय टॉस साठी, कारण कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतोय. फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. विशाल दादा कैलास पाटील यांच्या माध्यमातून रायफल
बैलाच्या कटआउटला जर डायरेक्ट बॉल धडकला तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. धावफलकाचा आपण नक्कीच उल्लेख करूया. 10 धाबा धावफलकावरती 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 10 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. जय बजरंग गोडसैब प्रियांक 11 या नावानं स्पर्धेमध्ये उतरलाय, पण धावांसाठी संघर्ष मोठा त्यांचा सुरू आहे. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम कामगिरी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दडपण तुमच्यावर नाही, समोरच्या संघावरती आहे. फक्त तुमचा आत्मविश्वास मोठा असायला हवा. मोठ्या आत्मविश्वासानं सध्याच्या घडीला सातपाटी पालघर संघ मैदानामध्ये उतरला आणि स्वप्न जे त्यांनी पाहिलंय त्या स्वप्नासाठी संघर्षाला तो सुरू झाला. व्हॉट ग्रेट बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये अवधूतने इम्प्रेस केलं. सेकंड ओव्हर मध्ये वीरून लाजवाब गोलंदाजी केली. त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा अवधूत कामात आला, ज्याने पहिल्या 2 बॉल मध्ये 1 खर्च केले आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा पंच करताय. अवांतर धाव. अवांतर धावेच्या मदतीने धावा संख्या 11 वरती तुम्हाला पाहायला मिळते. 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावरती आक्रमण करावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रियांक 11 जय बजरंग गोडसैब ब संघासाठी संघर्ष सुरू झालाय. धावांसाठीची धावपळ आपल्याला पाहायला मिळते. लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव टीमच्या सांघिक कोठामध्ये ऍड होताना तुम्हाला पाहायला मिळेल. खेळातील प्रत्येक चेंडू नवीन संघर्ष आहे आणि हा संघर्ष जिंकण्यासाठी तुम्ही कायम तयार असणे गरजेचं आहे. आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय ना चित्र घडतंय, जे काही घडतंय ते संपूर्ण सातपाटी पालघर संघाच्या बाजूने घडताना तुम्हाला पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे दूर ठेवलं गेलंय. 2.3 षटकांचा केस संपन्न. 12 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ओ बॅटची आहे आणि क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिले, पण बघा 2 क्षेत्ररक्षकांचं मी मागे कौतुक करेन. अगदी आपण पाहिलं तर किती वेगाने बॅकअपला आले. आपण पाहतोय एका बाजूनं सुमित आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय कारण दोन्ही क्षेत्ररक्षक बॅकअपला भरपूर वेगाने आले. हे महत्वाचं आयुष्यात अथवा क्रिकेट बॅकअप हे भरपूर महत्वाचं असतं. त्या दोन्ही खेळाडूंनी मात्र बॅकअप साठी भरपूर वेगाने बाहेर आलं. ते पॉवर प्लेच्या अप्रतिम खेळ आपण पाहतोय. का आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, काय टेम्परामेंट आहे, काय माइंडसेट आहे, पॉझिटिव्ह वाइब पूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळत आहेत सातपाटी पालघर संघाच्या प्रत्येकी खेळाडू मध्ये. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो 13. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अवधूतला आपण पाहतोय. यावेळेस देखील प्रचंड गती तुम्हाला पाहायला मिळते. जणू काही गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय अवधूत कामतला रफ्तार का सौदागर आहे. सातपाटी एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख. सध्याच्या घडीला ही एक्सप्रेस सुसाट सुटली आहे, थांबायचं नाव घेत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. या षटकातला अंतिम चेंडू. आणखीन एक वेगवान चेंडू, पण यावेळेस दिशेवरती नियंत्रण राहिलं नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अवांतर धाव तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या अवांतरच्या मदतीने पुढे स्कोरर आमचे रोशन, त्यांच्या समोर आपण पाहतोय आमचे स्कोरर आर्यन पाटील यांना आणि आता आतिश पाटील देखील आमच्या सोबत जोडले जात आहेत. तब्बल 12,000 प्रेक्षक घर बसल्या ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. VRCC उसाटणे आयोजित सरपंच चषक 2025 हे दुसरं पर्व. पाठच्या वर्षी छोटं स्वप्न पाहिलं होतं खरं तर आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमने. गत वर्षी पाहिलेलं हे स्वप्न आज मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थाने लावलेल्या रोपट्याचा वटवृक्षामध्ये परिवर्तन झालेलं आहे. खर तर ऑनलाईन प्रेक्षक देखील तेच सांगतात की पवन केने नाही आहेत, भावेश पवार नाही आहेत, पण इतर 11 खेळाडू आहेत ना त्यांना मात्र आता दमखम दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 14 या आकड्यावरती. नक्कीच टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही आपण पाहू शकाल आमचे शुभम दादा पाटील, सचिन दादा पवार यांना. त्याच समोर आपण पाहतो आमचे महेश दादा व्यासपीठावरती विराजमान आहेत, जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत तुम्हाला पाहायला मिळतात. नक्कीच संपूर्ण आमचे मान्यवर आपण पाहतोय. मान्यवरांची मांदियाळी आपण स्क्रीनवर पाहू शकाल. खऱ्या अर्थानं ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय शिवाजी दादा पाटील यांना आपण व्यासपीठावरती पाहताय. एक रॉयल पर्सनॅलिटी, एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि रुबाबदार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. मॅच कडे लक्ष वेधून 3 षटकांच्या अखेरीत 14 धावा धावफलकावरती. अंतिम 4थं षटक गोलंदाजी मार्क वरती आता सुमित मात्रे तयार होतोय. बोला जय
जय श्रीराम. क्या बात आहे बघा. नक्कीच प्रेक्षक देखील तिकडे आम्ही जागे आहोत. आम्ही या स्पर्धेमध्ये हा सामना पाहत आहोत याची हमी देत असताना आपण पाहतोय. महागुरूंचा आवाज तुम्ही ऐकला. डीजे ओमी आहेत. पुढचा चेंडू वेगवान आहे, सोडून दिलाय आणि पूर्णपणे फलंदाजाचा निर्णय चुकलाय. योग्य निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर, कारण ऑफ स्टंप सोडून जर तुम्ही पुढे सफल झालात तर मर्यादा पुढची वाढेल. तेच पंच सांगतायत. सुमित म्हात्रे. बोला भारत माता की. चला धावसंख्या 15 आहेत. थोडं करेक्शन असेल. यस 15 धाबा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी. कीपर एंड वरती थ्रो येईल का? पायस आहे. नाही नक्कीच खराब थ्रो झाला. तर फिल्डिंग भरपूर चांगली झाली. थ्रो थोडा स्वैर आला. त्या अनुषंगाने यष्टीरक्षक देखील खुश नाहीयेत. त्या दरम्यान 2 धाबा धावफलकावरती ऍड होता. धावफलक 16 वरती आलेले तुम्हाला पाहायला मिळेल. ते थोडी करेक्शन आम्ही सांगितलं. 16 रन्स ऑन बोर्ड. धावसंख्या 16 धावफलकावरती. 3.2 षटकांचा खेळ संपन्न. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अरविंद म्हात्रे सर यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेगला आपण पाहतायत सचिनजी कडू सर आणि मनोजी पवार सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये लक फॅक्टर ऑन झालंय. नशिबाची साथ मिळते. वाईट +4. हाताचा पंजा कोलता सांगतात या बॉल वरती मिळतील धावा 5. का पंच ऑनफिल्ड अंपायरचा आहे. ओके, ऑनफिल्ड अंपायरचा रिव्ह्यू आहे वेस्ट टाय साठी. इट्स अ नो बॉल. वेस्ट टाय. ऑनफिल्ड अंपायर ने नक्कीच रिव्ह्यूची मागणी केली होती आणि नक्कीच तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय की हा नो बॉल असेल म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे. मोठा रनअप पुन्हा एकदा गोलंदाज सुमित म्हात्रे. फ्री हिटचा चेंडू होता. पंच इशारा करता इट्स अ व्हाईट बॉल म्हणजे फ्री हिट कंटिन्यू असेल. फ्री हिट कंटिन्यू असेल. आता मात्र कुठेतरी सुमित म्हात्रेवरती देखील दबाव येतोय की काय हा प्रश्न पडलाय. कारण यापूर्वी त्यानं भीमर हाताला त्यावरती चौकाराची मोहर लागली आणि आता मात्र तो एक्स्ट्रा रन खर्च करतोय व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर 22 आकड्यावरती. पॉवर प्लेच्या सर्कलच्या बाहेरून देखील आपण पाहतोय जवळपास पॉवर प्लेच्या सर्कलच्या बाहेरून 7 ते 8 पावलांचा मोठा रनअप आहे. फटका देखील मोठा खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. झेल संपादित केला असता तरी नुकसान काही फारसं झालं नसतं कारण फ्री हिट बॉल होता. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ऑनलाईन ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तब्बल 12,000हून अधिक जवळपास 13,000चा पाला पार पाडलाय. 13,000 प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं आता मात्र स्तर वाढलाय क्रिकेटचा. दर्जा वाढलाय स्पर्धेचा. सरपंच चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. अप्रतिम चेंडू. यष्टीरक्षक बीट झालाय. बॉल जाऊन धडकतोय लॉंग स्टॉपला. पंच इशारा करतायत. सरपंच चषक चौकार. नक्कीच तुम्ही पाहता बिनजोडचा बेताज बादशाह, हिंद केसरी, महान भारत केसरी मथुर 1001 सरकार. राहुलभाई पाटील यांचा लाडका मथुर आणि त्याचा कटआउट आणि त्या कटआउटला जर डायरेक्टली बॉल हिट झाला तर शुभम दादा पाटील उसाटणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. सुमित म्हात्रे पुढचा चेंडू घेऊन वळतोय. पुन्हा एकदा सोडून दिलाय. पुन्हा एकदा पंच बळतात. इशारा करतायत व्हाईट बॉल. आबांतर दाबेचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय
येस अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून अवांतर धावेचा आपण पाहतोय. धावसंख्या अवांतरच्या मदतीने पुढे टीमची टोटल येऊन पोहोचली आहे 29. 29 आकड्यावरती हे षटक लांबवतं. हे षटक महागड असेल का? हे षटक सामन्याला कलाटणी देणार असेल का? हे देखील आता पाहायचं आहे. अखेरचे 2 चेंडू या षटकात शिल्लक आहेत. पहिल्या 4 मध्ये 10 खर्च केलेत सुमित म्हात्रेनं. 5वा चेंडू इथे देखील सोडून दिला गेलाय. पुन्हा एकदा चूक. पंच एजी सर थोडे नाराज दिसतात कारण वारंवार या नक्कीच थंडीच्या आणि रात्रीच्या सत्रामध्ये त्यांना कसरत करावी लागते. व्हाईट बॉल. कैलास शेट पावशेचे बामाली सर त्यांच्या माध्यमानं पुरस्कृत केलेला संघ सातपाटी पालघर आणि कैलास शेट विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सातपाटी पालघर संघाचे पुरस्कर्ते कैलास शेट जे बामालीचे त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. ते भरपूर खुश असतील ज्या प्रकारे सातपाटी पालघर संघाचं प्रदर्शन राहिलंय. रनआउटची संधी आहे. काय करतायत? डबल माइंड झाले होते पण अखेर पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर फ्रेम मध्ये देखील नाही. धावचीच्या स्वरूपात लागणारा आणखी एक मोठा धक्का. 5वा बॅटिंग करताना प्रियांक 11 जय बजरंग घोडसई बला. अरे कशाला अरे कशाला वेळेपणा तू केलास रे. वेळेपणा तू केलास रे. सुमित म्हात्रेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये. सांघिक यश मिळालं सातपाटी पालघर संघाला देखील. अप्रतिम कामगिरी. पण एकदा का घोडसई ब संघाने जो आज प्रियांक 11 या नावानं स्पर्धेमध्ये खेळतोय फायटिंग टोटल जर का उभारली ना त्यानंतर मात्र सामन्यामध्ये एक वेगळी रंगतता आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर सध्याच्या घडीला धावफलक 31. 31 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. ऑनलाईन प्रेक्षक मोठ्या संख्येनं खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जवळपास 14,000 प्रेक्षक इथे जोडले जात आहेत. मोस्ट वेलकम त्या सर्व तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं आज स्पर्धेच्या वतीने स्वागत. ऑफसाइड रिजन मध्ये अभेस लॉपी ड्राइव्ह केलाय. फिल्डर धावतायत. गुड फिल्डिंग. आउटफील्ड मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय जतीनच्या माध्यमातून चेंडू धावत तो घेऊन आला गोलंदाजापर्यंत कारण कोणत्याही प्रकारची रिस्क त्यांना आता इथे घ्यायची नाहीये. 4 षटकांचा खेळ संपन्न आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट एट एंड ऑफ द 4th ओव्हर व्हाईल बॅटिंग इन फर्स्ट सेशन टीम प्रियांक 11 जय बजरंग घोडसई ब. येस अगदी बैलगाडा संगीत आपण ऐकलं आणि आपण स्क्रीनवर पाहू शकाल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय राहुलभाई पाटील यांचा कटआउट. या कटआउटला जर डायरेक्टली बॉल हिट झाला तर मात्र शुभम दादा पाटील आपण पाहतोय उसटण्याच्या माध्यमातून 1000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक देऊन त्या खेळाडूला सन्मानित केलं जाईल. सध्या ग्रुप मीटिंग सुरू आहे. ड्रिंक्स ब्रेक पण आपण पाहतोय. 7 साई जनरेटर सर्व्हिस खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्यांचं देखील महत्वपूर्ण सहकार्य आमच्या स्पर्धेला लाभलंय. विकासदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 7 साई जनरेटर सर्व्हिस यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्याचप्रमाणे आपण पाहतोय आमचे आदेश पाटीलकर तर नवीन आलेत या उद्योग क्षेत्रामध्ये. आपण पाहतोय ग्राफिक्स क्षेत्रामध्ये नवीन उंच भरारी घेणारे आमचे बंधुतुल्य मित्र आदेश पाटील यांना आपण पाहतोय वक्रतुंड ग्राफिक्स आणि त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मॅच कडे लक्ष वेधून आता मात्र पुन्हा एकदा समजा तमाम लाडक्या क्रिकेट प्रेमींचं क्रीडा रसिकांचं
सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. स्क्वेअर लेगच्या बाहेर हा येतोय सरपंच चषक. षटकार. तर उसाटने म्हटलं की संतांची भूमी, जिथे भक्ती, परंपरा, संस्कृती यांचा अनोखा संगम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या पवित्र भूमीवरती आता मात्र राज्यस्तरीय, अखंड राज्यस्तरीय हरिनाम सप्ताह सोहळा मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गत वर्षी देखील मोठ्या थाटामाटानं अखंड राज्यस्तरीय हरिनाम सप्ताह सोहळा या भूमीवरती पार पडला. नेहमीच आम्ही सांगत असतो, उसाटणे म्हटलं की भूमी संतांची, उसाटणे म्हटलं ही भूमी परंपरेची, उसाटणे म्हटलं ही भूमी संस्कृतीची, हिंदुत्व जपणारी ही भूमी. आणि खऱ्या अर्थानं येत्या काही दिवसामध्ये आपण याच क्रीडांगणावरती अखंड राज्यस्तरीय हरिनाम सप्ताह सोहळा पाहणार आहोत. मोठ्या संख्येने प्रेक्षक जोडले जात आहेत. 4.3 षटकांचा खेळ संपन्न धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 39 षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाज श्रेयस देव देखील करतोय कमबॅक. याला म्हणतात कमबॅक. पुढचा चेंडू यावेळेस देखील लॉक केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत, त्यांचा आवाक्याच्या बाहेर पहिला टप्पा घेत असताना चेंडू फरार, सीमा पार, रन्स मिळतील 4. येतोय धाव संख्येला आकार देणारा दमदार चौकार. सो ब्युटिफुल, सो आता मात्र कमबॅक होतोय. आता मात्र धाव संख्या बनतायत, धावांची गती आता वाढते, धावांचा आलेख वाढतोय. 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 43 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस देखील चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हा ना तू मे आणि धावचीच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. खऱ्या अर्थानं गोरसईचे प्रेक्षक ज्याची आतुरतेनं वाट पाहत होते, फायनली तो चेहरा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पण भरपूर उशीर झालाय. खऱ्या अर्थानं आता मैदानामध्ये येण्यासाठी कदाचित संधी देखील बॅटिंगची मिळणार नाही. पवन केने आला मैदानात, पण तो नॉन स्ट्रायकिंग इनवरती उभा आहे. खोल टाकला होता अनप्लेबल यॉर्कर. एक धाव प्रचंड वेगाने कंप्लीट केली. लेग बायच्या स्वरूपात मिळाली एक धाव. सत्र संपलाय, पहिला डाव संपला पहिला. ऍट एंड ऑफ द फर्स्ट सेशन, पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव संख्या 45 धावफलकावरती आणि 46 टार्गेट असेल. 45 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी विश्लेषण, 2 षटक अवधूतचे राहिले, त्यानं 2 गडी बाद केले. 8 धावा फक्त आणि फक्त खर्च केला. त्यानंतर वीरेंद्रला आपण पाहिलं, 1 षटक त्याने हाताळलं, 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिले. आणि त्याचप्रमाणे 1 षटक सुमित मात्रेचं, 14 धावांचं, एकही विकेट त्याला मिळालं नाही. त्यानंतर श्रेयसनं 11 धावा खर्च केल्या. डाव संपला पहिला, झाला 45, 46 टार्गेट. मिनिटं फक्त घेतोय. टेंबिली वर्सेस कारिवली आपण टॉस कडे बोलणार आहोत. सन्माननीय मनोहर काटवले साहेबांना विनंती करेन की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. या मनोहर साहेब आमंत्रित करतोय आपल्याला. माझ्या डाव्या बाजूला टेंबिवली भिवंडी आणि कारिवली देखील भिवंडी, 2 भिवंडी संघातील नामांकित संघांमध्ये आपण यावेळी फाईट करणार आहोत. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. तर इट्स अ टेल बॉल आहे, टेल बॅट आहे, हेड. ओके, चांगला कॉन्सेप्ट आहे. येस, कारिवली विल बी कॉल. कारिवली विल कॉल. Yes, tail is called from Karivli and it's a head. मान्यवर विनंती आपण स्टँड बनवा. वाशवाडची शोभा वाढवली. टॉस जिंकला टेंबिवली संघ. प्रथम निर्णय अपेक्षित असणार आहे. क्षेत्ररक्षक टेंबिवली संघाला मी जेव्हा पाहिलं तेव्हा मात्र व्हाईट ड्रेस कोड मध्ये पाहिलं, जो टेस्ट क्रिकेट मध्ये वापरला तो. आज देखील तो ड्रेस कोड पाहायला मिळेल. नाही, आज ब्लॅक अँड व्हाईट. क्या बात आहे, चेंज आहे. समोर संघ
कारिवली आपल्याच परिसरात भिवंडी परिसर आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. एक चांगला सामना फाईट सामना पाहायला मिळेल आम्हाला. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट. थँक्यू. तर कारिवली संघाचे संघानायक कारिवली संघ मोस्ट वेलकम. तुमच्या या परिसरामध्ये रायगड नगरीमध्ये स्वराज्याची राजधानी त्यामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. टॉस हारलाय, फलंदाजी करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. जर टॉस जिंकला असता तर आपण काय केलं असतं? घेतली असते मी. फलंदाजी स्वीकारली असती. म्हणजे टॉस महत्वाचा नव्हता तुमच्यासाठी. जो संघ आम्ही कारिवलीचा संपूर्ण संघ पाहतोय तो संपूर्ण संघ पाहायला मिळेल की काही खेळाडू अनुपस्थित? नाही, संपूर्ण संघ आहे. समोर टेंबिवली संघ मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण भरपूर चांगला परफॉर्मन्स पाहिलाय. तुमचा देखील संघ फार मोठा आहे. मी भिवंडीमध्ये भरपूर कव्हर करतोय भिवंडीचं क्रिकेट, खुन्नस क्रिकेट आणि डिसिप्लिन क्रिकेट. तर भिवंडी क्रिकेट आणि रायगडचं क्रिकेट यामध्ये काय फरक जाणवतो आपणास? रायगडचा क्रिकेट मोठा आहे, भिवंडीचा क्रिकेट पण मोठा आहे. क्या बात है, बॅलन्स केलंय. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट बोथ द टीम. The News Farm Center, Tembevli on the toss elected field first. So please don't go anywhere. Join with us and enjoy the Sarpanch Trophy 2025. Thank you so much. थँक्यू सो मच. सर्व केटमेसिकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. 46 धावा कुटायच्या आहेत मैदानावरती. प्रियांस 11 गोरसे 20 संघांना कुठल्या त्या 46 धावा आणि कुटायच्या 7 पाटी या संघाला 47 धावांचं आव्हान आहे. मजा येईल सामन्यामध्ये. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मैदानावरती आम्ही स्वागत करतोय. रात्रीचे वाजतात ते मात्र 10 वाजून 40 मिनिटं होतात. पुढचा सामना इन ॲक्शन मध्ये टेंबिवली वर्सेस कारिवली. टेंबिवली ऑन द टॉस इलेक्टेड फील्ड फर्स्ट. पहिला फेरीतला शेवटचा सामना पाहायला विसरू नका. दोन्ही भिवंडीतील नामांकित संघ एकमेकांना फाईट करतील आणि तो सामना तुमच्या समोर असणार आहे. धावसंख्या अपलकावरती 45 झालेत, माफ करा 46 धावांचा टार्गेट. करेक्शन करायचं आहे प्लीज स्क्रीनवरती. 46 इज टार्गेट. यस ऍब्सोल्युटली. फटाके वाजवताना प्लीज दक्षता बाळगा मित्रांनो, आणि ते फोडताना देखील दक्षता बाळगा. चला आपण मला सामना करत सलामी चोटी मैदानावरती 13,000 प्रेक्षक या सामने युट्यूबच्या माध्यमातून पाहतात. स्वागत आहे तुमचं. आज मात्र यशाचं शिखर पहिल्याच दिवशी ही स्पर्धा गाठते. मागच्या वर्षी अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा पुन्हा तुमच्या भेटीसाठी आली. सरपंच चषक 2025 पर्व आपण एन्जॉय करतोय. पहिला चेंडू क्लास डिलिव्हरी या सिटीज पंचांना सांगितलं की टप्पानंतर चेंडूमध्ये हाईट फॅक्टर जास्त होता. सचिन कडू हेच सांगत असताना दर्शवलं त्यानं की चेंडू हाईट फॅक्टर जास्त होता. चेंडू खूप चांगला लेंथ लाईन फेकला होता, गती देखील जास्त होती आणि पंचांना सांगितलं की ते यावेळी हाईट फॅक्टर जास्त पाहायला मिळाला. एकच धाव मिळणार. धावफलकाची धावसंख्या 1 जिंकण्यासाठी 46 धावा कुटायच्या आहेत. एका बाजूला 7 पाटी संघ आणि एका बाजूला केतन बोला. तर आमचे केतन म्हात्रे बायकर मॅन या सामन्याला एन्जॉय करतात आणि त्यांना 7 पाटी संघाला शुभेच्छा दिल्या. वेलकम केतन. आयपीएल मध्ये त्याला 26 तारखेला आपण पाहायला विसरू नका. 17,25,000ची बोली लागला केतन. स्वागत आहे केतन तुमच्या स्पर्धेमध्ये. ओ टॅप केल्या चेंडूला शेवटच्या मोमेंटला एकच धाव मिळणार. एखाद्या फारसा फरक पडणार नाहीये. एकच धावेने धावसंख्येला आकार येतोय. मेघराज येतो चेंडू खाली. मेघराजने चांगला बॅकअप दिला. धावसंख्येला 10 आकार येतो तो सिंगलच्या माध्यमातून 2 धावा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि आज मात्र चंद्र देखील साक्षीला नाहीये. सुंदर वातावरण, ब्युटिफुल अॅटमॉस्फिअर अँड यू आर वॉचिंग सरपंच ट्रॉफी 2005 एडिशन सेकंड. उसाटणे संघाच्या माध्यमातून विठ्ठल रकुमार क्रिकेट संघ उसाटणे आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतो. सर्वांचे लाडके सरपंच शिवाजी पाटील साहेब यांच्या नावाला शोभणारी स्पर्धा. वरती विकेट खोदून काढला. चेंडूला बॅकअप चांगलं होत असले मिड ऑफला सूरज डायरेक्ट हिट केला. नाही जमलं. If the ball had hit to stump, the batsman would have gone bye bye Tata, but this time he has been very lucky. La factor on risky single पूर्ण केली होती. दोन्ही फलंदाज एकमेकांना याला रोटेट करता स्ट्राईकला. एका बाजूला फलंदाज श्रेयस देव आणि दुसऱ्या बाजूला वीरेंद्र बाबरे असे 2 नामांकित 55 मध्ये. स्कोरर आमचे आर्यन पाटील, अतिश पाटील आणि रोशन हजारे असे 3 नामांकित स्कोर आम्हाला जॉईन झाले. तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. गुड बॉलिंग, चांगला अटॅक तुम्हाला पाहायला मिळतोय P1 मध्ये. ब्युटिफुल. ओ स्वीप करायचा प्रयत्न नाही जमलं. यस इट इज. मात्र थोडस रोहन चेंडू खाली येत असताना रोहन थोडासा पंबत झाला. पंच लेग बाय चिकून करत असताना एकच धाव मिळणार.
पंचाची कामगिरी पाहतील मिस्टर सचिन कडू, मिस्टर मनोज पवार सर आणि मिस्टर अरविंद माते सरचे 3 नामांकित पंच. जिंकण्यासाठी 46 धावा कुटायच्या. सातपाडी संघ म्हणजे निश्चित पालघर जिल्ह्यातील शेवटचं टोक आणि त्या टोकावर आलेला संघ. काल देखील हा संघ गोंडवाडा स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिलाय आणि तो संघ इन ऍक्शन मध्ये नेहमी पुलच्या माध्यमात खेळत असतात. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. कुठेही सावर का पात्र सरपंच देशक 2025 जबरदस्त पर्व आपण पाहतो दुसऱ्या एडिशन मध्ये आणि 13,000 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला सामनेदार एन्जॉय करतात. आमचे वाकलनचे केतन मात्र बायकर मॅन देखील सातपाडी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वागत आहे तुमचे देखील. गोलंदाज तयार पवन केने. यस एवन पवन कर. जेव्हा जेव्हा गोरसाई संघ खेळतोय तेव्हा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते. काल देखील हा संघ इन ऍक्शन मध्ये जासेला पाहायला मिळाला आणि काल या संघाची कामगिरी खूप चांगली झाली आणि संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये. काही श्रद्धांजली चषक मध्ये आपण पाहिलं जासेला ती स्पर्धा काल आम्ही कव्हर केली आणि त्या स्पर्धेमध्ये हा संघ टॉप सुपर 8 मध्ये क्वालिफाय देखील झालाय. काल मात्र पवन केने खूप चांगला खेळ केला आणि भावेशची कमी तिथे जाणवली. आम्ही ओपिनियन त्यांचं घेतलं आणि लगेच सांगितलं संघनायकांना की भावेशची कमी आम्हाला आज देखील जाणवली या स्पर्धेमध्ये. विकेट लवली हिट व्हाट अ शॉट एक्सलंट स्ट्रोक लॉंग लेगच्या दिशेने जोडी ट्रॅव्हल झालाय. सीमा पलीकडे कपल ऑफ द बाउन्सेस. पहिला चौकार. DJ Dalseke Dapalkotina, what a fantastic shot in the last delivery in the power play over. Beautiful shot. Cricketचा दर्जा one of फटका पाहायला मिळाला. 9 धावा दापलकवरती. सन्माननीय प्रशांतजी मडवी, ऋषी भंडारी आणि दीपकजी हिलाल साहेबांचं आगमन झालं. ओनर ऑफ फिटनेस पी फिटनेस सेम. Yes, there is nothing beautiful better than fitness. आणि त्यांचं आगमन झालंय. मी आमंत्रित करेन आपल्याला आयोजकाच्या वतीने आपण यावं व्यासपीठावर स्थान बाबा. षटकाची झाली सांगता दाफलक दाबाला त्या 946 धावा कुटायच्या आहेत. पहिल्या फेरीतला तिसरा सामना आपण एन्जॉय करतोय. पहिला सामना एकतर्फी झाला. रियांशने वडवली 20 संघानं 45 धावांचं आव्हान अवघ्या 4 षटकामध्ये पूर्ण केले. त्यामुळे तो सामना एकतर्फी राहिला. प्रेक्षकांची पुन्हा निराशा झाली आणि दुसऱ्या सामन्यामध्ये वाटलं की सामना चांगला होईल. मात्र आयुष्य एलेवन जीवदानी संघासमोर लक्ष होतं 51 धावांचं आणि ते लक्ष त्यांनी लवकर पार केलं. त्यामुळे ती लढाई देखील यावली थोडीशी एकतर्फी राहिली आणि या लढाईकडनं प्रेक्षकांचं भरपूर लक्ष लागले. मजा येईल सामन्यामध्ये. कुठेही जाऊ नका पात्रा. सरपंच चषक 2025 चं पर्व दुसरं वर्ष. सन्मान्य सरपंच शिवाजी पाटील साहेब, माजी सरपंच हेमंत मडवी साहेब, सचिनजी पवार साहेब, किरणजी पाटील साहेब आणि अलंकार मडवी यांच्या माध्यमातून आणि विठ्ठल रखमा क्रिकेट संघ उसाटने आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार सूरज केने. मोठं नाव क्रिकेटच्या माध्यमातून. कॅप्टन ऑफ द टीम याली भन्नाट वेग ऑन साइडला खेळाच्या नादामध्ये मेघराज चेंडूला बॅकअप देतोय. मिळणार ती मात्र एकच धाव. संघर्ष कायम राहणार आहे. सिंगल डबल साठी संघर्ष, चौकार षटकारांसाठी संघर्ष, जिंकण्यासाठी संघर्ष, संघर्ष संघर्ष आणि फक्त संघर्ष. संघर्षामध्ये मजा असते. धावसंख्या धापालकावरती फार मोठी धावसंख्या. मजा येईल सामन्यामध्ये. मजा येईल सामन्यामध्ये. गोरसे संघ आमचे गुरुवर्य ज्यांना आम्ही गुरुवर्य मानतो आमचे सिद्दीकजी बाबे कॉमेंटेटर त्यांचा आवडीचा संघ आहे. सिद्दीक बाबे सर स्वागत आहे तुमचं. ज्यांना आम्ही गुरुवर्य मानतो आमचे हिंदी कॉमेंट्रीचे ते देखील सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे सिद्दीक बाबे सर आपलं. ओ लवली बॉलिंग ज्यावेळी खूप चांगला जतीन चेंडू खाली फार वेगाने सरकलाय. मात्र मिळणार ती एकच धाव. प्रत्येक चेंडू बघे धाव घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक चेंडू बघे क्षेत्ररक्षणा बिझी ठेवण्याचा प्रयत्न केलाय. त्यावेळेला सामना फार चांगला होण्याची उत्कंठा शिकेला बसते. प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली. जिथे लक्ष जाईल तिथे फक्त प्रेक्षक आणि युट्यूबला देखील भरपूर संख्येनं प्रेक्षक सामना एन्जॉय करतात. आज मध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. 13,000 पेक्षा जास्त प्रेक्षक स्पर्धेला एन्जॉय करतात. म्हणजे यश आहे सरपंच चषक 2025. मागच्या वर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीत. चेंडू टप्पामध्ये आतमध्ये आलाय. फुटवर नाहीये फलंदाजाचं. क्रिकेटमध्ये फुटवर आणि मोबाईल मध्ये नेटवर आवश्यक आहे मित्रांनो. तेव्हा संपर्क होतो आणि आता संपर्क नाही. चेंडू बॅटचा डॉट डिलिव्हरी पवन केने. त्यानंतर आपण पाहतोय सूरज केने कॅप्टन ऑफ द टीम. एक चांगला गोलंदाज. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली गोरसे संघाच्या माध्यमातून आणि एक चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवले गोरसे संघाला. तोच वेगवान गोलंदाज. व्हाट अ शॉट. Glorious stroke. लोकांच्या डोक्यावरनं बिरकावून दिला. हॅन्ड हँडसम. इट्स अ टॉवरिंग सिक्स. श्रेयस देव याच्या बॅटमध्ये निघाला खणखणी षटकार.
ओ कमबॅक चांगलं केलंय. चेंडूला फक्त यावेळी दिशा देत असताना बॉर्डमॅनचा चांगला ऑफर थ्रू द लाईन इन फ्रंट द स्क्रीन. ब्युटिफुल क्षेत्ररक्षण, एक्सलंट बॅटिंग आणि धावचा केला आकार 1 न वाढत असताना धावा झाल्यात मैदानावरती 18 धावा बिनबाद. थोडीशी दमदार सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आतापर्यंत आल्या त्या 9 धावा. या षटकातील चेंडू अजूनही बाकी आहेत ते मात्र या षटकातील 1 टू गो फायनल डिलिव्हरी म्हणजे 11 चेंडूमध्ये 18 धावा कुठल्यात. पहिल्या 6 चेंडूमध्ये 9 धावा, मागच्या 5 चेंडूमध्ये 9 धावा. एक षटकार देखील पाहायला फलंदाजच्या बॅटमधनं जोडी अजूनही मैदानावरती आहे. दिस इज अ व्हेरी गुड अँड फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर. एक्सलंट स्टार्ट दिली संघाला. शेवटचा चेंडू P2 चा. लवली डिलिव्हरी, इम्प्रेशन स्ट्रोक, स्ट्रॉंग अपील नाहीये. एकच धाव मिळणार. अपील मध्ये बिझी राहिले खेळाडू आणि पंच लेगबाय चिकून करत असताना मिस्टर अरविंद म्हात्रे सर आणि सांगतात की लेगबायच्या माध्यमातून धावसेकेला आकार येईल. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. 2 षटकाची सांगता होते. एकूण धावा होती एकीकडे बाद होता 19 धावा. एंड ऑफ द कंप्लीशन ऑफ द ओव्हर 19 फॉर नन. जिंकण्यासाठी धावा कुठाच्या त्या 46 आणि आता झाल्यात त्या 19. येणारे 18 आणि 27 धावांची गरज आहे. सामना फार चांगला. आमचे मान्यवर आमचे आयोजक सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचे देखील भरपूर योगदान आहे. ही आमची नवीन पिढी आहे. ही आमची नवीन येणारी पिढी आहे. उसाटणे गावच्या माध्यमातून आणि पिढीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करताना पाहतोय. त्यांचे देखील आपण स्वागत करूया. सर्व आमचे मान्यवर, सर्व आमचे आयोजक इन ऍक्शन मध्ये त्यांचे देखील आपण स्वागत करूया. मी मगाशी म्हटलं होतं उसाटणे गाव म्हणजे सांप्रदायिक गाव. या सांप्रदायिक गावामध्ये लोकांचं आपण पाहतोय सांप्रदायिक क्षेत्रामध्ये जास्त ओढा असतो. त्यांचे देखील आपण स्वागत करूया. सर्वांचं स्वागत करूया. याच मैदानावरती राष्ट्रीय स्तरावर जो सप्ताह घेतला तो देखील या मैदानावरती तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये पाहायला मिळणार. येणारे चेंडू 18 आणि गर्दी 27 धावांची. रात्र वैराची प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा आणि अशा अत्यंत ब्युटिफुल ऍटमॉस्फिअर मध्ये रंगतो हा सामना. 10 वाजून 49 मिनिटं होतात आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी लढत तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. पवन केने येत असताना व्हॉट अ बॉलिंग. पवनचं हेच वैशिष्ट्य राहिलंय. पवन मात्र आता दिशा भरकटलाय. पहिला चेंडू वाईट पाहायला मिळाला. आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ झालाय. 12 चेंडू मध्ये एकही चेंडू वाईट नव्हता. कंट्रोल गोलंदाजी आतापर्यंत झाले. मात्र पवनचा एक वेगळा अनुभव होता. एक वेगळा एक्सपेरिमेंट त्याला प्रयोग करायचा होता आणि तो थोडा चांगला ठरलाय. धावसंख्येला वेग येणार. 20 धावा धापलकावरती. राऊंड विकेट. ओ व्हॉट अ शॉट. हेलिकॉप्टर उडाला. व्हॉट अ शॉट. फ्लिक ऑफ द रिस्ट. अगदी डोळ्यांचं पार न पेटणारा ग्लोरियस स्ट्रोक. अजून एक दमदार षटकार. थँक्यू ओमी. व्हेरी गुड जॉब. मजा येते सामन्यामध्ये. क्रिकेट विथ म्युझिक मजा येते कारण आम्ही संगीत प्रेमी आहोत, क्रिकेट प्रेमी आहोत, निसर्ग प्रेमी आहोत आणि पुस्तक प्रेमी आहोत. मजा आहे स्पर्धेमध्ये. राऊंड विकेट. ओ यावेळी चेंडू हिट झाला पॅडला. सन्माननीय पेंदरगावचे उत्तम भोईर देखील सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे उत्तम भोईर तुमचं. येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून नाईटचं स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळणार फेब्रुवारी महिन्यामध्ये. स्वागत आहे उत्तम भोईर तुमचं. जय महाराष्ट्र. दर्शक दापलकावरती 27 धावा बिनबाद. एकही गडी आतापर्यंत बाद करता नाहीये. हे सामन्याचं वैशिष्ट्य राहिलं. कोहलीचा अटॅक ट्रिमेंडस आहे. मात्र फटकेबाजी देखील क्लास दर्जाची पाहायला मिळते. क्रिकेटचा एक दर्जा उंचावत असतात दोन्ही संघ. कारण ए पूल मध्ये A1 क्रिकेट आज तुम्हाला पाहायला मिळतोय आणि 13,000 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला पाहतात. म्हणजे आज या स्पर्धेचा पहिल्या दिवसामध्ये यशाचं शिखर गाठताना ही स्पर्धा पाहायला मिळते. प्रेक्षकांची अलोट गर्दी मैदानावरती. लवली हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न मदतीत झालाय मात्र नाही जमलं आणि याली मात्र डॉट डिलिव्हरी. सन्मान्य विलास शेठ पाडा आमचं हे देखील सामने एन्जॉय करतात. स्वागत आहे विलास शेठ तुमचं देखील. ज्यांच्या माध्यमातून नाना शेठ ही हार्मोनी स्पर्धा आपण पाहिली त्यांचं देखील स्वागत करूया. 10 चेंडू 51 धावा. 51 बसतात आणि 10 धापलकावरती. प्रेक्षकांची 15,000 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला पाहतात. क्या बात आहे. आज पहिल्या दिवशी विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघात उसाटण्याचं आयोजन यशस्वी झालं हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. राऊंड विकेट. टॉप एज मध्ये चांगला फटका. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटकेबाजी. अजून एक षटकार. डीजेला मी थांबवतोय. अप्रतिम फटकेबाजी. जबरदस्त फटकेबाजी. SSC ट्रॉफीचे आमचे विक्रम शेलार या सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे विकी तुमचं. आणि आमचे साई शेलार देखील सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमचं देखील. येणारे चेंडू आता मात्र असणारे ते धावसंख्येला वेगाने वेग येतोय. एकूण धावा धापलकावरती झाल्यात त्या वाऱ्याच्या वेगाने 33 धावा आणि व्हेरी गुड बॅटिंग. एक्सलंट बॅटिंग परफॉर्मन्स दाखवला जातोय. धावसंख्येला आकार येतोय 1 न आणि 1 धावसंख्येला पुन्हा वाटचाल सुरू होते. धावसंख्या धापलकावरती
13 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावांची. आमचे रॉकिंग कॉमेंटेटर प्रवीण वाकडी हे देखील सामने एन्जॉय करतात. स्वागत आहे प्रवीण गायकर, आमचे रॉकस्टार कॉमेंटेटर, काल आमच्या समेत जास्त येले होते, ते देखील एन्जॉय करतात. स्वागत आहे. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे 13 धावांची. क्लोज एन्काउंटर. 13 चेंडू माफ करा, 12 धावांचे समीकरण आहे. क्लोज एन्काउंटर मैदानावरती मजा येईल स्पर्धेमध्ये, मजा येईल सामन्यामध्ये. ओय पुशिंग द बॉल. शेवटच्या मोमेंटला चेंडूला कट केलाय, उशिरा येऊन दिले चेंडूला, रिलीज होऊ दिला आणि चांगलं क्रिकेट. वॉट अ क्रिकेट. आज तर क्रिकेटचा दर्जा आहे, आज तर क्रिकेटचा क्लास आहे आणि हेच तर स्टँडर्ड ऑफ क्रिकेट मध्ये दाखवलंय. बघा फलंदाज पुढे आला, चेंडू रिलीज होऊन दिला, बॅकफुटला गेला, जागा बनवली स्वतःसाठी, पाहिलं की शतकच्या डीप मध्ये थोडं आतमध्ये आहे आणि त्याचा फायदा घेतो. फक्त चेंडूला पुश कर खुश राहो. 2 धावा निर्माण केल्या. येणारे समीकरण आता मात्र 12 चेंडू आणि गरज असते 10 धावांची. व्हॉट अ ब्युटिफुल अॅटमॉस्फिअर अँड व्हॉट अ फंटास्टिक मॅच. सर्व प्रेक्षकांचा सरपंच चषक 2025 पर्वामध्ये आम्ही स्वागत करतोय. येणारे चेंडू आता मात्र 12 आणि गरज असणार ती 10 धावांची. सामना कोण जिंकणार? सातपाटी जो संघ पालघरच्या शेवटच्या टोकावरती आहे. पालघर जिल्हा आता मागच्या 4 वर्षामध्ये नवीन जिल्हा झाला, कारण ठाणा जिल्हा फार मोठा आहे आणि ठाण्याला लागून पालघर आहे, त्यामुळे पालघर एक स्वतंत्र जिल्हा झाला आणि त्या पालघर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरचं हे गाव सातपाटी इथे मदत करत असताना आणि त्याला फाईट देतोय प्रियांकेले गोडसेबी, जो भिवंडीतील नेहमी दादा संघ. जेव्हा जेव्हा भिवंडी संघ मदती उतरतो, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज भावेश जरी नसला, कारण भावेश ISPL ला नियुक्त झालाय. 26 जानेवारी त्याला बघू शकणार इन ऍक्शन मध्ये, त्याच्यावरती थोडेसे रजिस्ट्रेशन असल्यामुळे भावेश शमीने सामना संघ उतरला मध्ये. 12 चेंडू आणि गरज ती 10 धावांची. बट फंटास्टिक मॅच, मजा येईल या सामन्यामध्ये. जसं सामना पुढे चाललाय तशी प्रेक्षकांची वर्दळ वाढते आणि सामना मात्र रंगात येतोय, एक नव्या वेगळ्या बल्लावरती येतोय. हा चेंडू कुठे फेकलाय हेच कळलं नाहीये, पंच सांगतील नो बॉलचा इशारा. यावेळी बॉयचर आहे विकेट मध्ये, चेंडू देखील थोडासा ओळा होतोय आणि ते करून चेंडू सटकला हातातनं, त्यामुळे सामना सटकू शकतोय अशी परिस्थिती निर्माण झाली. तर येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 9 धावांची. गोलंदाज तयार, बॅकवर्डला जाऊन चेंडूला फक्त दिशा देत असताना कंट्रोल फुल स्ट्रोक दाखल उचलण्याचा प्रयत्न. चेंडू येणं, वाकणं, उचललं, फेकणं वेगानं झालं. कपिल केने आला होता, त्याचा दर्जा त्याने दाखवला होता, मात्र गोलंदाज चेंडूला बॅकअप देऊ शकला नाहीये आणि त्या धावसंख्येला 2 नाकार येणार. येणारे चेंडू आता मात्र 11 आणि गरज असणारी ती फक्त 8 धावांची. मागच्या एका चेंडूमध्ये तब्बल धावा कुठल्या त्या 7 धावा माफ करा, 2 धावा मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज आहे ती 7 धावांची. व्हॉट अ क्रिकेट. काय क्रिकेटचा दर्जा दाखवलाय. जशी धावांची मागणी तसा खेळ खेळला जातोय. आता ग्राउंड शॉटला जास्त पैसे दिले. एकीकडे आतापर्यंत बात करता आले नाही. गुड बॉलिंग विथ एक्स्ट्रा पेस ऍज वेल एज राईट डायरेक्शन विथ द स्विंग अँड मिस. या चेंडू बीट केले गोलंदाजाला. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज आहे ती 7 धावांची. वंडरफुल कमबॅक फ्रॉम द बॉलर कपिल खेनेच्या माध्यमातून. Lovely hit, what a shot, excellent stroke into the gap. There is no chance for the runs, no chance for the stopping. One ball over the rope. That's a 4 runs. Magnificent batting from the batsman. आणि सामन्याला कलाटलेले. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती फक्त 5 धावांची. थरार क्रिकेटचा. तीन धावांची गरज, माफ करा. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये बघा लक्ष किती वेधलं जाते प्रेक्षकांचं, प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती मात्र 3 धावांची. क्लोज एन्काउंटर, क्लोज मॅच. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. ओ पुढे आला फलंदाज, बीट केला, मात्र चुका झाल्या. विकेट किपरच्या हातात चेंडू निसटलाय आणि त्याचा मात्र धावांचा मध्ये रूपांतर केले. 22 हिशोबांचा कडे येतोय, एकच धाव मिळणार. ओरिजिन समीकरण मात्र सोपं झालंय. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे ती 2 धावांची. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. येणारा चेंडू जर डॉट गेला तर 2 धावा अजूनही बाकी राहतील आणि स्पर्धेचा नियम क्रमांक 3 तुम्हाला सांगतोय की कंपल्सरी चेसिंग तुम्हाला हा सामना करायचा आहे. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज आहे ती 2 धावांची. काय सामना रंगलाय मैदानावर. प्रेक्षकांची उत्कंठा शिकेला पोहोचवणारा क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा बॉटम संपूर्ण दाखवल्या मैदानावरती. ग्रामीणचं क्रिकेट किती विकसित झालं मागच्या काही वर्षामध्ये त्याचं ज्वलंत उदाहरण दाखवल्या मैदानावरती. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. ओ बॅट अँड पॅड मध्ये स्ट्रॉंग अपील, फिंगर गोज बांपार. पहिला धक्का मैदानावरती. जवळ 24 चेंडूंची वाट बघावी लागली. 23 चेंडू तर 24 चेंडूवरती पहिला धक्का दिला जातोय. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 2 धावांची. व्हॉट अ ब्युटिफुल अॅटमॉस्फिअर अँड यू वॉचिंग थ्रिलिंग मॅच. यस दिस आहे.
कारिवली संघ येथे उपस्थित होते. स्वागत आहे. वेलकम कारिवली संघ. भिवंडीत एक नामांकित दादा संघ मैदानावरती उतरताना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. टेंबिली वर्सेस कारिवली पुढचा बिग फाईट सामना. येणारे चेंडू आता मात्र डीजे सेटिंग चेंज नको करू प्लीज. चेंज नको करू सेटिंग प्लीज मित्रा. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 2 धावांची. क्लोज एन्काउंटर अम्ब्रेला क्षेत्ररक्षण टेस्ट क्रिकेट मध्ये आपण जे क्षेत्ररक्षण पाहतोय ते क्षेत्ररक्षण लावलंय. गोलंदाज तयार आहे. हा सामना अजूनही ऑन आहे मैदानावरती. कारण दोन्ही संघ एवढ्या ताकदीचे संघ आहेत. दोन्ही संघ लढावृत्तीचे संघ आहेत. हल्लीची पिढी लढावृत्तीची आहे. स्पर्धेचं युग आहे आणि त्यामध्ये दोन्ही संघ लढावृत्तीचे आहेत. त्यामुळे सामना संपला नाही. 7 चेंडू आणि गरज ती 2 धावांची. गोलंदाज तयार. व्हॉट अ बॉलिंग. मात्र पंचाने सांगितलं इट्स अ वाईड. स्कोर इज इक्वल नाव. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे. येणारे चेंडू 6 आणि 46 धावा कुठत असताना धावसंख्या 45 आतापर्यंत कुठले आणि फक्त एका धावेची गरज आहे. चांगला राहिला सामना मैदानावरती. फुल टॉस आणि थांबला फिनिश. पंचांचा नो बॉलचा इशारा. एक षटक राखता दणदणीत विजय मैदानावरती. रोमांचित विजय सातपाटी संघाचा मैदानावरती. प्रियांक एलिवन गोलसे 20 संघाला मात करून अत्यंत थाटामाटात दुसऱ्या फेरीमध्ये हा संघ दाखल झालाय. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. प्रियांक एलिवन गोलसे 20 बी टीम हार्ड लक बट गुड फाइट. मजा आली मैदानावरती. हार्ड लक पवन खेने हार्ड लक गोलसे टीम बट गुड फाइट. मजा आली सामन्यामध्ये. श्रेयस देव ठरला. 30 धावा कुठल्यात त्यांना. पोस्ट मॅच सेरेमनी आपण करणार आहोत.